सगळं माहिती आहे की गेल्या 2 वर्षामध्ये ही सगळीच मंडळी आपण सातत्याने निवडणुकीला सामोरे गेलो. आधी लोकसभा निवडणूक झाली, त्यानंतर विधान परिषद झाली, विधानसभा झाली आणि त्यानंतर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपंचायतच्या निवडणुका झाल्या. आता आपण दुसऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरं जातो. या सगळ्या निवडणुकांमध्ये एक साम्य आहे. त्या निवडणुका काही निवडणुका स्वबळावर लढल्या, काही महायुतीतून लढल्या. पण या सगळीकडे महायुती म्हणजे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी या सगळ्यांना निर्विवाद असं बहुमत मिळालं. त्याचं कारण असं आहे की सगळ्या निवडणुका आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढल्या. मग ती लोकसभा असेल, विधानसभा असेल किंवा त्यानंतरच्या सगळ्या निवडणुका सुद्धा आपण विकासाच्या मुद्द्यावर लढल्या. आणि केवळ ह्या विकासाच्या गप्पा नाहीत, तर केंद्र शासनाकडून असेल, केंद्र सरकारच्या माध्यमातून असेल, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून असेल किंवा स्थानिक पातळीवर आमची जी नेते मंडळी आहेत, ह्या सगळ्यांनी विकास हेच एकमेव ध्येय समोर ठेवलेलं आहे. त्यामुळे आम्हाला बघितलं असेल तर प्रचारामध्ये आम्हाला कुठे विरोधी पक्षावर टीका करण्याची गरज भासत नाही. याचं कारण असं आहे की सन्माननीय मोदीजी, सन्माननीय फडणवीस साहेब, सन्माननीय राणेसाहेब, चव्हाण साहेब या सगळ्याच मंडळींनी विकासाचा मूलमंत्र इतका घट्ट केलेला आहे की या विकासावरच आम्ही लोकांसमोर जातो. त्याचबरोबर आमचे उमेदवार सुद्धा सक्षम आहेत, चारित्र्यवान आहेत आणि या सगळ्या उमेदवार आणि आपण केलेलं काम, लोकांपर्यंत पोचलेल्या योजना या सगळ्या माध्यमातून आम्ही या निवडणुकीला सामोरे गेलेलो आहोत. त्यामुळे लोकांचा भरभरून याला पाठिंबा आहे. पुढच्या काळात सुद्धा आपल्याकडे पालकमंत्री आहेत, आपल्याकडे आमदार आहेत आणि युतीमधली सक्षम सगळी मंडळी ही आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केला तर सन्मान्य राणेसाहेब, सन्मान्य चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक पद्धतीचा, मग तो इन्फ्रास्ट्रक्चर असेल, शैक्षणिक असेल, आरोग्यदृष्ट्या असेल, पाणी असेल, वीज असेल, या सगळ्याबरोबर एक सर्वांगीण रोजगार आणि बाकीचे सगळे जे मुद्दे आहेत की ज्याला खऱ्या अर्थाने आपल्याला विकास म्हणता येईल, अशा सगळ्या मुद्द्यांचं सुरुवात आपण केलेली आहे. त्याचं नियोजन आहे, त्याचं काही दृश्य स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतं. आणि उरलेली जी काही उरलेली 4 वर्ष अजून महाराष्ट्र सरकारची आहेत या टर्ममधली, तर त्यामध्ये जास्तीत जास्त विकासाचा निधी आमची नेते मंडळी या ठिकाणी खेचून आणतील आणि सिंधुदुर्ग जिल्हा हा विकासाच्या अनुषंगाने सुजलाम सुफलाम करतील असं मला विश्वास आहे. नाही, नक्कीच केवळ या मतदारसंघात आहे असं नाही, संपूर्ण जिल्हाभर महायुतीचा प्रचार अगदी वेगात सुरू आहे. जनतेचा, कार्यकर्ते, पदाधिकारी तर आहेतच, पण जनतेचा चांगला पाठिंबा या सगळ्या महायुतीच्या उमेदवारांना मिळतोय. आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की या सगळ्या निवडणुकीचा शुभारंभच अशा पद्धतीने झाला की जिल्ह्यामध्ये 25 जागा ह्या बिनविरोध झाल्या आणि खऱ्या अर्थाने महायुतीचं 100% विजयाचं एक उद्दिष्ट जे आहे त्याची सुरुवात, त्याची नांदी त्या बिनविरोधने झाली. आपल्या कुडाळ मालवण विधानसभेचा जर विचार केला तर आपले 30 पंचायत समितीचे उमेदवार आणि 15 जिल्हा परिषदचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. आणि या ठिकाणी महायुतीची बिन घट्ट आहे. आपले सन्मान्य राणेसाहेब असतील, सन्मान्य चव्हाण साहेब असतील, सन्मान्य पालकमंत्री नितेशजी राणे, आमदार निलेशजी राणे आणि आम्ही सगळ्याच मंडळींनी या कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये अत्यंत दत्तसामंत असतील, तर या सगळ्याच मंडळींनी कुडाळ मालवणमध्ये आपण महायुती एकदम व्यवस्थितरित्या त्याचं नियोजन केलं. प्रचार यंत्रणा सुद्धा जोरात सुरू आहे. त्यामुळे माझा विश्वास आहे की 15च्या 15 या विधानसभेतल्या जिल्हा परिषद आणि 30 पंचायत समिती यावर निर्विवादपणे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी या महायुतीचा विजय निश्चित आहे. आज या ठिकाणी आपण या वायरी भूतनाथ मतदारसंघातल्या प्रचारानिमित्त मी या ठिकाणी भेट दिली उमेदवारांना. या जिल्हा परिषदच्या उमेदवार ज्या धनुष्यबाण चिन्हावर उभ्या आहेत त्या आमच्या अक्षता गावडेताई, त्याचप्रमाणे या पंचायत समिती वायरी भूतनाथ पंचायत समितीचे उमेदवार श्याम झाड हे कमळ निशाणीवर उभे आहेत आणि त्याचप्रमाणे इकडच्या कुंभारमठ पंचायत समितीमध्ये मानसी भोगावकर आमच्या उमेदवार धनुष्यबाण चिन्हावर उभे आहेत. मला असं वाटतं की चांगल्या मताधिक्याने हे तिन्ही उमेदवार या ठिकाणी विजयी होतील. जनतेचा चांगला पाठिंबा आहे. आमची सगळीच महायुतीची कार्यकर्ता मंडळी या सगळ्या प्रचारामध्ये सक्रिय आहेत. मी या सगळ्या उमेदवारांना शुभेच्छा देतो आणि सगळ्याच माझ्या कार्यकर्त्यांचं, सहकाऱ्यांचं युतीतलं अभिनंदन करतो की त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे या सगळ्या प्रचाराचं नियोजन केलेलं आहे.